राजर्षी शाहू विकास आघाडीमुळे तात्यांची ताकद वाढली. कुरुंदवाडच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणात उलथापालथ. कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडीने रंगत चढली आहे. सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार असल्याचं चित्र होतं. मात्र अचानक झालेल्या राजकीय स्फोटानंतर समीकरणं बदलली. भाजपाचे नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे उर्फ तात्या यांनी भाजपाशी असलेलं नातं तोडत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे तात्यांची ताकद वाढल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेचं केंद्र बनलं. कुरुंदवाड शहरात आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामं झालीत. रस्ते, आरोग्य, विविध सामाजिक हॉल, शिवसृष्टी साकारण्यासाठी दिलेल्या मोठ्या प्रमाणात निधी यासह विविध विकास कामांमुळे जनतेत त्यांच्या कार्याची मजबूत छाप पडली आहे. त्याचमुळे रामचंद्र डांगे यांना या विकास लाटेचा थेट लाभ होणार आहे. त्यांच्या सुनबाई मनीषाताई डांगे या शिक्षित, अनुभवी आणि जनसंपर्कात निपुण असून त्या याच आघाडीच्या तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. शहरातील मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र दिसतंय. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये मात्र उमेदवार ठरवण्यावरून गोंधळ निर्माण झालाय. विजय पाटील यांनी नगराध्यक्ष पदावरून माघार घेऊन जवाहर पाटील यांच्या पत्नी त्रिशला पाटील यांना बिनविरोध करण्याची मागणी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केली होती. परंतु जवाहर पाटील हे परवा झालेल्या आमदार यड्रावकर यांच्या मेळाव्यात हजेरी लावल्यानंतर आणि विरोधाने तिसऱ्या आघाडीला पूर्णविराम मिळालाय. तसेच भीमराव पाटील यांच्या पत्नी सुवर्ण पाटील यांच्या उमेदवारीचा दावा करत महाविकास आघाडीतून शड्डू ठोकलाय. दुसरीकडे आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यकर्ते मेळाव्यात प्रचंड उत्साह दिसून आला. त्यामुळे यड्रावकर गटाची ताकद शहरात अधिक भक्कम झाल्याचं स्पष्ट झालं. या सर्व पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजयाचा मार्ग सुकर होत असल्याची चर्चा शहरभर रंगली. संतोष तारळे, शिवार न्यूज नेटवर्क, कुरुंदवाड.